चला मस्तपैकी श्रीखंड पुरी आणलेली आहे. सॉरी पण मला ना त्याच्या माझ्या मित्राच्या बाजूला बसून त्याला भरवायचं. आपण जसं कॉलेजमध्ये करायचो तसं. बरोबर काय हवंय. सॉरी. मस्तपैकी खाऊया. किती बरं वाटतंय तुला खाताना बघून. हे घे अजून एक पुरी घे. अरे एकच काय टाकतो दे ना त्याला. मी खातो. ये तो सुरुवात है. खाओ यार. आणि कसं आहे ना एक आपला ऑफिसचं गेट टुगेदर आहे. मस्त वातावरण आहे. म्हणजे सॉरी तू आता आमच्या ऑफिसचा भाग नाहीये पण तरी यार यू आर नॉट आउट ऑफ इट. कम ऑन. मी भरवू का तुला. मी भरवू का. अरे नाही गुरु किती बस झाले मी भरवलं नाहीये तुला. पुढे अरे का चावू नको. ए अख्खी पुरी अख्खी पुरी. अरे तुम्ही अहो एवढं काय झालं ठसका लागायला. आत ना कंपनीचा भाग. अजून अजून बाय. मी बघ किती निर्लज्ज आहे. राधिका मसालेचा मी पार्ट पण नाही तरी पण मी आलोय तुमच्या गेट टुगेदरला. हो ना. सर मी काही वाढू का तुम्हाला आग्रहाचं. म्हणजे काही श्रीखंड वगैरे आणू आणखीन. नाही बस पुरे मी खातोय बस. हा गुरु तू कोणालाही नाही म्हण पण मला तर नाही म्हणणार नाही ना. देऊ का. ऑलरेडी वाढाच. हा हे घ्या. आईच्या नावाची एक पुरी. पुरी नाही खाल्ली श्रीखंड का. एक मिनिट. श्रेष्ठ नावाची पुरी. प्लीज. गॅरीला काय झालंय. किती खातोय हा इडियट कुठला. इथे माझी हालत खराब झाली आहे यार. सर तुम्ही किमान 5 वाट्या तरी श्रीखंड खाल्लं पाहिजे. गजानन महाराज शपथ मग मानतो पहा तुम्हाला. ए वेडायस का जरा. 5 वाट्या काय 8 वाट्या खायला पाहिजे त्यांनी. 8 वाट्या लावायची का पैस. नहीं पैस लावाच तुम्ही. तुम आगे बढ़ो हम सब लोग आपके पीछे है. ये बात बहुत हार्ड गुरु भाई. एक मिनिट काय घाबरतो यार. अरे सोड रे नाही जमणार याला. काय नाही जमणार. हे श्रीखंड वगैरे खाणार. अरे एक एक काळी खायचास तू. वय झालं. एक मिनिट काय जमणार नाही. म्हणजे काय जमणार नाही. अरे लाव ना पैस. याला नाही जमणार. आता बघ ना किती नखरे करतोय. लाव पैस लाव चल. एक बेट लावायची ना काय रे रघु. बेट लाव. मी बेट लावतो गुरुच्या बाजूने. मी तुझ्यावर बेट लावतो. लागली 500ची 32 वाट्या खाऊ शकतो तो श्रीखंड. काय 500 यांनी जर खाल्लं ना मी तुला 5000 देतो. जा चल रे. लागली एक गुरु आज दाखवत रे तुझा. लागली बेट. चल लागली बेट. काय माहिती बाज नको अरे कसली पैस कसली लावतोय तुम्ही. प्लीज प्लीज. तू नाही खाऊ शकत रे. अरे नाही खाऊ शकत. अरे तुला का रे तू खा का हे खाणार शक्यच नाही. 32 वाट्या श्रीखंड खा तू आज. एक अकेला एक शहर में साबुदाना ढूंढता है. काय साबुदाण्याची खिचडी. व्हॉट नॉनसेन्स. मी नाही खाणार. दुसरं काहीतरी आण. दुसरं काहीच नाहीये घरात.
तुम्ही सगळं संपवलंय. तुमचा कधी उपासच नसतो ना, म्हणून साबुदाणा तेवढा उरला होता, म्हणून मी त्या साबुदाण्याची खिचडी केला. काय साबुदाण्याचा खिचडा केली. अरे साबुदाण्याची खिचडी केली, खाते ते. मी नाही खाणार. काय खाते? जा. ए तसं आजचा दिवस ऍडजस्ट करते. उद्यापासून मला कॉन्टिनेंटल नाश्ता आण. हे घर आहे, रेस्टॉरंट नाहीये मामा. मामा नाही मामा. कसली मम्मा? मम्मा कशी असते? मम्मा आपल्या पिल्लांना मम्मम भरवते. इथे पिल्लच मम्मम करून मम्माला भरवतायत. अरे मागच्या जन्मी काय केलं होतं मी पापम? ए नौटंकी करू नका. मी सांगते तेवढंच ऐकायचं. नाही ऐकणार. ए उलट उत्तर देऊ नका गड्या. मी सरळ उभं राहून उलट उत्तर देणार. खायचं असेल तर खा, नाही तर निघा इथून. ए काय धमकी कोणाला देतो? घर कोणाचं आहे? कोणाचं आहे? तुझं. अरे हो. आणि मला धमकी देतो? हा? मी इथेच राहणार माझ्या शनू बेबीसाठी. ओके बाई, टॉक ऑफ द डेव्हिल आणि शनू बेबीचा फोनच आला. बेबीचा फोन. काय बघतोय इथे? जा दही घेऊन ये जा. दही कशाला? अरे खिचडी करून खायला. हा? आता काय यार. हॅलो शनू बेबी. मम्मा आता काय झालं रडायला? मम्मा आपला प्लॅन फेल गेला गो. मीन्स राधिका ओव्हर स्मार्ट निघालीये. तिने तुला कावल्याचा ज्यूस प्यायला दिला? मम्मा ते सगळं जाऊ दे, पण मला आता खूप मेजर भूक लागली ग. बेबी किचन मध्ये जा, काहीतरी बनव आणि खा. मी इतकं काय करू? इतकं सोपं नाहीये ते. इकडे ती गुड फॉर नथिंग आणि ऑरेंज सासू बसलेले असतात. मला तर नो एंट्री आहे किचन मध्ये. ही कम्प्लीट हरॅसमेंट आहे माहितीये का मम्मा तुला? तुला काय माहिती मला इथे काय काय सहन करावं लागतंय. एक तर आय मिसिंग फूड सो मच. मला तुझ्यावर पिझ्झा खायचा आहे. किती दिवस झाले यार मम्मा, आपण बाहेरच नाही गेलो. आणि तुझ्या बरोबर सर गॅरी पण मला रेस्टॉरंट मध्ये घेऊन जात नाही. बसलाय आता बाहेर, खात बसला असेल सगळ्यांबरोबर. तू काहीतरी कर ना मम्मा, खेड्याला पाठव ना परत काय. हॅलो हॅलो शनू बेबी. शनू बेबी इथे ना रेंज नाहीये. हॅलो हॅलो हॅलो. हा रेंज नाहीये, मी तुला नंतर कॉल करते. हा कट झाला. मला भूक लागली मम्मा. वा 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 वहिनी, काय मजा आली आहे. काय जेवलोय मी. आहाहाहा. खूप दिवसांनी. कमाल. मग सगळ्यांचं पोट भरलं ना, यातच मला समाधान आहे. मलाही. राधिका बाई तूही खाऊन घे बरं. मॅम तुम्ही खरंच बसा, मी वाढते तुम्हाला. नाही नको, आता नको, नंतर बसूया ना. बरं चला, मी आज जातो, झोप आली. आज चाललास तू? याला झोप येते. एक कमाल सरप्राईज आहे. मी तुमचं चालू द्या ना, मी बसतो ना. जातो कुठे? बस बस म्हणजे बसा. हा आपण एक मस्तपैकी अशी एक मैफिल जमवूया ना इथे. हा क्या बात आहे. आपण एक असं मस्त, आमच्याकडे एक आयटम आहे अंताक्षरी. अंताक्षरी. अंताक्षरी खेळायचे सर. तर आपण काय करू, आपण 2 टीम पाडू. म्हणजे तुमच्या टीम मध्ये तुमचे 2 जुने मित्र आनंद सर आणि सौमित्र आणि रघु आणि जेनी, आणि आमच्या टीम मध्ये वहिनी, आई आणि पानवलकर सर आणि मी. गुरु आमच्यात ना. बस संपला विषय. बहुत आड गुरु आहे. झाली टीम. चला मग काय करूयात, बैठे बैठे क्या करे, करना है कुछ काम, शुरू करो अंताक्षरी लेके गुरु सर का नाम. हा मला जरा काम आहे. मी थांब रे. अरे काय तुझं काम आणि काय. बस रे, मस्त खेळूया. चल ना. श्रेयस भीती वाटत असेल त्यांना. राधिका तू आणि मी आपण ज्या गटामध्ये असू का नाही, तो गट जिंकेलच.
आनंद सौमित्र आम्ही तुमच्यावर भारी पडणार एवढं नक्की. अरे असं काही होणार नाहीये. गुरु आहे आमच्याकडे. गुरु आठवतं ना कॉलेजला असताना कसले अंताक्षरी आपण जिंकले. पोरींना तर हरवायचो सतत. अरे कसला गाण्याचा स्टॉक आहे माहितीये काय. गुरु चल हो जा सुरू बाई. सौमित्र पळपुटे पण आहे सगळा. भीती वाटते ना हरायची. कोण म्हणाला पळपुट आहे मी? हा असं काही नाही आहे प्लीज. असं आपण काय सहजासहजी हार ना स्वीकार करायची. फक्त वहिनी ह्या प्लेट आपण उचलून ठेवूयात आधी. थांबा, मी आवडतो. चला तुमच्या टीमवर आहे. तुमच्या टीमवर आहे. चला आई. पोळीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या पाडसाला झोप का ग येतो. क्या बोलती तू? क्या मैं बोलूं? सुना आदि के खंडाला क्या करूं आगे में खंडाला ल. सारी मंजिलें सो गया है गुरु. गॅरी उठ ना. उठ गॅरी उठ. अशा नाही झोपू दे प्लीज. अरे पण इथे का झोपलास? उठ गॅरी उठ. ओके. श्रीखंड चढलाय मला. गाण्याच्या भेंड्या माझ्यावर आलंय. बोलू सगळे बुक्कड. मला भूक लागते. शन्या काय काय आलं? पाणी हवंय का? घे पी. पी ना. भूक लागली ना तुला? काय प्लेट ठेवली तिथे. घे. ठेवलंय तुझ्यासाठी जेवायचं. तुला वाटते ना तेवढी वाईट नाहीये मी. जागे जेव. चल ये बाहेर. ये शन्या घे खुर्ची. बस. असं चोरून खाण्यापेक्षा ना बसून खाल्लेलं बरं. एवढं होतं तर मग आधीच द्यायचं होतं ना मला खायला. दिलं असतं तर तुला किंमत राहिली असती का? आणि खोटं बोलल्यानंतर नेमकं काय होतं हे तुला कळलं की नाही? मी खोटं बोलले? नाही बोलली? नाही बोलली का? हो बोलले. मग आधी कबूल करायचं होतं ना. मला तुझी भीती वाटत होती. ओके शन्या, आपण एकदा खोटं बोललो ना तर आपल्याला 100 वेळा खोटं बोलायला लागतं.
लक्षात ठेव. ओके, आता खाऊ का? नाही काय मॅनर्स गिनर्स आहेत की नाही तुला? वदानी कवळं घेता कोण म्हणणार? काय 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 वदानी कवळं घेता कोण म्हणणार? वदानी कवळं घेता हा एक पण आहे. हात जोड, चल, हात जोड. आणि आता माझ्या मागून म्हण, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. वदनी कवल घेता नाम घ्या श्री हरीचे. सहज हवन होते नाम घेता फुकाचे. सहज हवन होते नाम घेता फुकाचे. फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. जीवन करी जीविता अन्न हे. जीवन करी जीवित्वा. जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. पूर्ण ब्रह्म. उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. उदर भरण नोहे जाणीचे यज्ञ कर्म. यज्ञ कर्म. हा चला आता नमस्कार करा आणि जेवा. आनंदी तुला टेबल मॅनर्स नाही आहे का? कशी खाताय बघा तुला सारखी. राखीचा सांग ना अथर्वला, तो बरोबर तर बोलून राहिला. आता हा मॉन्स्टर मला संस्कार शिकवणार का? जस्ट वेट अँड वॉच राधिका, तुझ्या मुलाचे पण संस्कार कसे पुसून काढते ते. ओ मॉन्स्टर होमवर्क करतोय का? चला आता आपण थोडीशी गंमत करूया. अरे यार, ओ गॉड, कम ऑन कम ऑन. आनंदी तू काय करत आहे? लेट इट बी. मी तुला सांगितलं असतं पण तू जाऊन सांगशील तुझ्या आईला. सांग ना. ओके मी सांगेन तुला, पण तू तुझ्या आईला नाही सांगायचं. ओके ओके प्रॉमिस. पिंकी प्रॉमिस. ओके सो आपलं हे छोटस एक सिक्रेट आहे. ओके मी ना एक अमेझिंग गेम खेळते, बघायचं तुला? हे बघ. कसा वाटला गेम तुला? एकदम बढिया. पण मी रोज नाही खेळू शकत. का रे बाय? माझ्या आई आणि आजीच्या मोबाईल मध्ये हा गेम नाही आहे. ओ पुअर यू, किती सॅड. पण अथर्व, माझ्याकडे एक आयडिया आहे बघा. म्हणजे जर मी तुला तो गेम डाउनलोड करून दिला तुझ्या आजीच्या फोन मध्ये तर? येस. जा ना मग, बसलायस काय? आजीचा फोन घेऊन ये तुझ्या. ठीक आहे. ओके अजून किती वेळ? 5 minutes ओनली. डाउनलोड तर होऊ दे. हे your own game. येस येस. आपण दोघं खेळूया. ओके सी राधिका, तुझा सो कॉल्ड संस्कार. होमवर्क सोडून अथर्व गेम खेळायला लागला. बघ आता कोण मोठं ठरतं, मी का तुझे संस्कार?